सो हाय गाईज, आज आम्ही आलोय भीमथडी जत्रेला आणि इकडे बघा काय चाललं. दाखव काय करते. मला पण चालेल का? मला गरज नाही गरज स्टिकची. मी एकदम ट्रेडिशनल घालून आली आहे. छान भीमथडी जत्रा आहे म्हणून. शॉर्ट कुर्ती ठरलं होतं त्यासाठी तिला. सो भीमथडी जत्रा आहे ॲग्रिकल्चर ग्राउंडला, सिंचन नगर. हां, कॉलेजमध्ये नाही आहे, त्यांनी तिकडे शिवाजीनगर दिलं आहे, पण प्लीज सिंचन नगरला जा तुम्ही. ॲग्रिकल्चरल ग्राउंड सिंचन नगर. सो आम्ही आत्ता जस्ट पोचलो आहे, पार्किंग केलं आहे आणि तिकडे जत्रा आहे. काय झालं? आई तिकडे उंटाई दिसलं, उंटावर बसायचं. वजन सेम आहे तुमचं. बसू शकतो आपण उंटावर, पण इथे हत्ती नाही. मला हत्तीवर पण बसायचं. हत्तीच्या बॅगवर नाही मला प्रॉपर लाईव्ह हत्ती हवा. तिकडे तिकीट आहे, ऑनलाईन पण तिकीट काढू शकता आणि तिकीट काउंटर पण आहे. सो बघू आपण तिकीट. 60 रुपीज हे रजिस्ट्रेशन फीज आणि कॅश आणि ऑनलाईन वेगवेगळे. आणि तर रेंज नाही. कॅश घ्या, कॅश आणा. सो कॅश सोबत ठेवा. हे घे. अरे आहे मराठीत पण भीमथडी आहे, इंग्लिश पण भीमथडी आहे, ऑल लँग्वेजेस अवेलेबल. पण इथे रेंज इज नॉट अवेलेबल. रेंज यायचं नसेल आमचा ब्लॉग गाईज, बट देर इज नो रेंज हिअर. गाईज तिकीट मिळाले. चला आता. आणि आवाज कमी येणार आहे कारण मी माईक विसरली आहे. चाफा नाही काढला का? काय चाफा सोडून सगळं काढलं. पुढच्या वेळेला चाफा काढा आणि एक लॅव्हेंडर फ्लावर पण. नसलं तरी चालतं. ते नसतं तरी चालेल. सो हे श्रुतीच्या आजोबांच्या स्टुडंटने काढली आहे. कॉन्टॅक्ट अक्षय दादा. येस, श्रीरंग कला दर्पण काय. प्लीज मला वाटलं लॅव्हेंडर आहे म्हणून मी खुशीने आले, पण मला इकडून कळलं साळवी काहीतरी येते. सो इथे वेगळे टाईपचे आर्ट येते. नको हे हे चंदेरी सेक्शन आहे. खूप मस्त चंदेरी साडी सर. स्पॉन्सर करा गाईज, प्लीज. चालेल गाईज, टेक हिंट्स. असं वाटतं इट इज फ्रॉम मध्य प्रदेश. गाईज मी सगळीकडे हाच कलर का बघतो या. एक साडी आहे पर्पल कलरची, 2850. दाखव. नाईस नाही ते. बघ ना बाई, मी झोपेल या साडीत. झोपायला नाही घालायला. झोपायला. सो हा स्टॉल किड्सचा आहे. सो लेट्स आस्क देम अबाउट देअर प्रोडक्ट. Tell me about your product. So basically these are tie-dye t-shirts. They're 100% cotton and they're handmade. Like we made this in our summer vacations. Also the dyes are very high quality and they won't go out after you wash them. We also have a scrub, so it's made by my nan. It's fully organic and does not include any harmful chemicals. And it also removes like pimples, blackheads,
pores. It helps clean up pores. And it also makes your skin really smooth, and there are natural ingredients and there are no chemicals added. We This have is a sample of our Utna. yes, and all the money which we collect, like most of our profit, is going to an animal shelter called Oh. Rescue, so that animals can stay in enclosures with their And natural habitat, so that they can live. For example, leopards which we find in Pune are going to rescue, right? So Okay. we want to help a rescue create more enclosures for them by donating money. Also, a unique thing about tie-dye is that a pattern, it can't be repeated again. So every t-shirt has its own story and its own pattern. And not even two t-shirts like not even two single t-shirts look like exact same. They both, maybe two t-shirts might have the same colors in them, but the patterns won't be Are the different, same. yeah. And few of our colors are organic. Very nice, very nice. We just loved it. Thank you, Sonia. सबस्क्रायबर्स वाढतात गाईज. थँक्यू सो मच गाईज. मुली ज्या होत्या ज्यांचं मी आता सांगितलं टाय डाय त्यांनी त्याच्यात सबस्क्रायबर पण वाढले. सो त्या खूप जास्त क्यूट होत्या आणि ते जे काय करत होत्या दॅट वॉज व्हेरी थॉटफुल. सो गाईज त्या लवकरच बिझनेस चालू करणार आहे. सो गाईज प्लीज चेक द्या. आणि निशिताला पण थोडे टिप्स द्या. आणि त्या एव्हरी इयर फक्त भीमथडीसाठीच करतात हे. काय कट त्याच्या डेट्स पण दिलेले आहेत पुढच्या वर्षी पण या. 3च दिवस. सो त्या दाखव आपण काय. आणि मोठे आहेत. सो आम्ही फॉक्सटेल वाले घेतले. तिकडे ओट्स रागी अशी कुकीज आहेत. खूप मस्त आहे ते. तिकडे ज्योतिषी पण आहे. प्रॉपर गाव सारखं करताय. सो हिचं लग्न कधी होणार आहे ते विचारायचं. हिला कोण मिळणार आहे नाही मिळणार आहे नाही मिळणार. कितीला आहे? काय कॅफे पीटर. त्यांनी त्यांचा Cafe Peter स्टॉल भीमथडीला इकडे पॉटरी करण्यासाठी पण आहे 50 रुपीज पर पर्सन. जायचं का आपण? हो पण हात खराब होते. हात काका तुमच्याकडे हात धुवायला काही आहे का नंतर बनवल्यावर? आम्हाला खायला पण इग्नोर जायचंय. काही आम्हाला खायला पण जायचं. नाहीये काय धुवायला. नीट बस. काही तिला नीट बसताच येत नाही. अरे थोडस स्वतःसारखाच वाकडा केला. हा ना. अरे बस श्रुती. तुला बनवायचंय ना. तनिषाचा प्रश्न होता. आम्ही हातकुडे धुवायचे म्हणून आम्ही आणि कॅफे पीटर मधून टिश्यू आणलं. सगळी सोय असते. पॉटरी माझं झालं. ब्लॉग मध्ये चांगलं आलं पाहिजे. निशा वा जो मी आयुष्यात लावते ते गेले. तनिषा निशिता माझं युनिक. त्यांना माहित होतं. अंगातला इनर किड जागा झालाय काही. आता आम्हाला खूप भूक लागली. सो आम्ही फूड स्टॉल्स. सो इकडे मोमोज वगैरे पण सगळं आहे. पण आम्ही ठरवलं की एकदम जत्रेला आलं तर काहीतरी महाराष्ट्रीयनच ट्राय करायचं आहे. बघून येडे आलोय आम्ही. भूक लागली खूप. खूप भूक लागली. आम्ही एकीकडून
भरीत आणि भाकरी घेतली आहे. वेगळंच भरीत आहे. आणि त्यांनी काय केलंय, फोड म्हणून मी ठेचा घेतला. छान आहे पण जेवण झालं. पॉटरीचा एक्सपिरियन्स कसा होता? छान होता. आणि ही माईक गाण्याचं विसरले, त्यामुळे आम्हाला ओरडून बोलावं लागतं. काहीच दिशे तर शिव्या घालणार आहे. थांबतो आम्ही. अगं संपत आली भाकरी. नको येऊ दे. रिव्ह्यू घ्यायचे आपल्याला. सो आता आम्ही थालपीठ पण आणलं. आम्ही हावरे नाही आहे तेवढे, पण असं होतं. आहोत. आणि एकतर आम्ही चुकीच्या दिवशी आलो आहे, सोमवार आहे, सो आम्ही फिश नाही खाऊ शकतो. म्हणून आम्ही काय ठरवलंय, ते जाऊ दे. आवडलं ना? आवडलं. तिचे टेस्ट बर्ड्स फेल आहेत असे फालतू आहे तिचे टेस्ट. थालीपीठ रिव्ह्यू गाईस, थालीपीठ रिव्ह्यू. For 100 rupees, थालीपीठ is nice. मला आधी वाटलं पण काहीच खूप हळू खाते, म्हणून आम्ही हिला कुठे नेत नाही. 32 दात पण नाही हिच्या तोंडात. मैं और मेरे दो सहेलियां 6 बजे के बाद चटोरे के लिए जाते हुए पंकू भैया. मी व्हेज बिर्याणी घेतली, पण त्याची क्वांटिटी खूपच कमी आहे. तुला उदास झालाय. सोयाबीन स्पॉट सोयाबीन आणि बटाटा म्हणजे अर्धी प्लेट तर सॅलड दिले आणि अर्धी प्लेटच बिर्याणी. आणि दिस इज फॉर 100 आय थिंक. 100च्या मनाने 100. इज फायनली डन विथ भीमथडी जत्रा. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? नाईस, छान होतं जेवण. या हावरी जेवायला चालली होती. हो आपण सो आम्ही आमचे पॉट्स घेऊन घरी चाललोय. आणि म्हणजे व्लॉग मी जेवढा जमेल तेवढा केला आहे, कारण प्रत्येक स्टॉल तर नव्हतं व्लॉग करू शकणार. सेम आणि त्यात होतं. आज तर फक्त आम्ही व्हेज एक्सप्लोअर केलंय, त्यामुळे या. सेम होतं सगळं. म्हणजे बेसिक कपडे. असतं. आम्ही पण खूप मोठं आहे. आम्ही खूप पटपट लास्टला केलं, कारण आम्हाला भूक लागली होती. प्लीज गाईज वेळ काढून यायचं तर नाही हो. आपण किती वाजता आलो? 6:30 5-6ला आलो. 6 नाही 5:57 ला इकडे होतो आपण. आपण एंटर 6ला केला आणि आता 8:30 वाजले. 8:45. आणि तरी आम्ही काही गोष्टी अशा नीट बघितल्या पण नाही, पळत गेलो. आणि खूप गाईज time काढून. डिस्क्लेमर, थंडी वाजते. गाईज आम्ही 2 वेळा मोदक खाल्ले. या आणि हावरे जेवण झालं, थंडी वाजते, सो प्लीज जॅकेट घेऊन या. कानटोपी आणली गाडी चालेल. शोध. पण इट वॉज फन. सी यू नेक्स्ट इयर भीमथडी. ओ नाही, उद्या येणार आहे आम्ही नॉनव्हेज ट्राय करायला. ऐक ना, काही तिथे खाली बिली पाडले नाहीत की